तुळशीबाग समस्त स्त्रियांचं, मुलींचं आवडतं ठिकाण. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघू तुळशीबागेत नवीन काय? हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक. आज आपण आहोत तुळशीबागेत. स्वारगेटवरून मेट्रोने आम्ही इथे आलोय. तर ही आहे महात्मा फुले मंडई. फ्रेश भाजी, ताजी फळे, विक्रेत्यांची स्ट्रॅटेजी आणि ग्राहकांची रेलचेल. इथून पुढे आपण आलो की इथे रुखवताची दुकाने आहेत. देवपूजेसाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तू इथे मिळतात. हळद, कुंकू, सत्यनारायण पूजेचे साहित्य, लग्नासाठीच्या मुंडवळ्या, बाशिंग, मेहंदीसाठी, हळदीसाठीचे डेकोरेशन, मार्गशीर्ष गुरुवार पूजेसाठी देवीची वस्त्र, मुखवटा, पुस्तके असं साहित्य असणारी इथे अनेक दुकाने आहेत. या बाजूला क्रोकरची एक दोन दुकाने आहेत. इथे आम्ही अगदी नवीन काय बघितलं तर ही बांबू सिल्कची साडी. एखादी वॉटर बॉटल हातात धरावी इतकी छोटी या साडीची घडी होती. कापड अगदी छान आहे. या दादांनी आम्हाला 500 रुपये दर सांगितला या साडीचा. या साडीची रीलही व्हायरल झाली आहे. त्या दादांनी आम्हाला रील दाखवली तर एक मुलगी ती रील बघूनच तिथे आली होती. ज्वेलरीची दुकाने इथे सीझनपेक्षा तुलनेने आज कमी होती. गौरी गणपती, दिवाळीच्या वेळी इथे ज्वेलरीची जास्त दुकाने दिसून येतात. कंबरपट्टा, मोत्यांचे हार, टेम्पल ज्वेलरी, खड्यांचे नेकलेस, ऑक्सिडाइज ज्वेलरी, झुमके, कानातले, नथ, मंगळसूत्र, बाजूबंद यांचे खूप प्रकार इथे बघायला मिळतात. ही तुळशीबागेतील गुरुजी तालीम मंडळाची सुबक गणेश मूर्ती. हा पुण्यातला तिसरा मानाचा गणपती. इथे एके ठिकाणी पर्सचा असा सेल होता. कोणतीही पर्स 200 रुपये. क्वालिटी अकॉर्डिंग टू प्राइस छान होती. व्हरायटी सुद्धा छान आहेत. टॉवेल्स, हातरुमाल, हातमोजे, सॉक्स, साड्या, रेडीमेड ब्लाउज, लेहंगा यांचे इथे खूप सारे स्टॉल्स असतात. तुळशीबागेत प्रत्येक वेळेत लक्ष खेचून घेणारी दुकाने म्हणजे ही फुलांची दुकाने. वेगवेगळ्या प्रकारची फुले, सुंदर सुंदर हार, गजरे, बुके यांचा सुगंध इथे कायम दरवळत असतो. मन अगदी प्रसन्न होतं. आज इथे फुलं 40 रुपये पाव या दराने विकली जात होती. साध्या रेषा न मारता येणारी लोकही छान आणि सुबक रांगोळी काढू शकतील अशी सगळी टूल्स या रांगोळीच्या दुकानात मिळतात. रांगोळीचे वेगवेगळे छाप, नक्षीच्या डब्या, रेडीमेड रांगोळी आणि रांगोळीच्या रंगांचे असंख्य प्रकार इथे उपलब्ध आहेत. तुळशीबागेच्या बाहेरच्या रस्त्याला, मेन रोडला ही अशी मोठमोठी दुकाने आहेत, जिथे आपल्याला देवांच्या मूर्ती, मोठ्या समया, पितळेचे वेगवेगळ्या प्रकारचे, छोट्या मोठ्या आकाराचे सर्व साहित्य इथे मिळते. तुळशीबागेत तुम्ही नक्की खरेदी करू शकता त्या वस्तू म्हणजे पायपुसणी, नॅपकिन्स, बस्कर यांच्या किमती दुकानातल्यापेक्षा खूप अफोर्डेबल असतात. मस्ट बाय. ही इथली आणखी एक आकर्षक गोष्ट. इथे रेडीमेड निवडलेल्या भाज्या मिळतात. वाटाणे, पावटा, बीन्स, भोपळा, दारकू, घेवड्याच्या शेंगा, पालेभाजी अशा प्रकारच्या डायरेक्ट सोललेल्या, निवडलेल्या भाज्या इथे पॅकिंगमध्ये मिळतात. अक्षरशः शेवग्याच्या शेंगा सुद्धा चिरून पिशवीमध्ये पॅक केलेल्या होत्या. हा माझा अत्यंत आवडीचा प्रकार. साडी. त्यातही कॉटनची. कॉटनची साडी हा माझा वीक पॉइंट आहे. संक्रांत जवळ आल्यामुळे काळ्या साड्यांचे खूप प्रकार इथे होते. तसंच लहान मुलांसाठी काळे ड्रेस, फ्रॉक, बोरनानाचे साहित्य, हलव्याचे दागिने हे सुद्धा खूप छान आहेत. मुलींचा आवडीचा स्टॉल. कैरी, चिंच, आवळा, बोरे सांगताना सुद्धा तोंडाला पाणी सुटते. तुळशीबागेत हे एक दुकान आहे जिथे फक्त ओढण्या मिळतात. चुनरी, ओढणी, स्ट्रोल, शाल यांच्यातला तुम्हाला हवा तो रंग आणि हवा तो प्रकार तुम्हाला इथे मिळेल.
घरी तुमच्याकडे कितीही गळ्यातल्याचे, कानातल्याचे सेट असले, तरी इथले कलेक्शन बघून तुम्ही मोह आवरू शकत नाही. तुळशीबागेत 2 गोष्टी कायम बघायला मिळतात. पहिली म्हणजे बायकांची शॉपिंगची घाई आणि दुसरी म्हणजे नवऱ्यांची इथून बाहेर पडण्याची घाई. तुळशीबागेत मी एक असं दुकान बघितलं, जिथे फक्त टिकल्या मिळतात. वेगवेगळ्या साईजच्या, साध्या, खड्यांच्या, चंद्रकोर आणि आणखी बऱ्याच अशा व्हरायटी आपल्याला इथे मिळतात. पोटली पर्सचे इथे खूप छान कलेक्शन आहे. किमतीसुद्धा अगदी परवडणाऱ्या आहेत. तुळशीबागेत आता मोठ्या प्रमाणावर काय बघायला मिळेल, तर संक्रांतीसाठी वाणाच्या वस्तू, प्लेट्स, पर्स, प्लास्टिकचे, स्टीलचे डबे, बास्केट, ट्रे असे अनेक प्रकार वाणासाठी उपलब्ध आहेत. सीझनल वस्तू, गौरी गणपती दिवाळीसाठी डेकोरेशन, ज्वेलरी, कपडे, भांडी, चप्पल, पर्स आणि अशा अनेक वस्तूंचे माफक दराचे मार्केट म्हणून तुळशीबाग प्रसिद्ध आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक यू सो मच फॉर वॉचिंग.